रोज सकाळी तुळशी मातेला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये नक्की काय घडते? मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये तुळशीला फारच पवित्र समजले जाते. या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणत्याही पदार्थाचा स्वीकार करत नाहीत. तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच गरीब राहत नाही. असा मनुष्य एखादं घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते की हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशी झाडाची पूजा का करत आहात? तुळशीच्या झाडाला नित्यनियमाने जल अर्पण करण्याचे महत्त्व मला समजून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे. तुळशी मातेची नित्यनियमाने पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेवर जल केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, पुरातन काळामध्ये एक गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, परंतु तो खूपच नीच स्वभावाचा, क्रूर तसेच वेगवेगळे वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचा. त्याला जुगाराचा, वेश्याचा तसेच चोरी करण्याचा नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीही कोणतेच पुण्यकर्म केले नाहीत. शास्त्राचं कधी पठण केलं नाही, पूजापाठ केली नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचं. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैश्यांसोबत ते पैसे उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबत असायचा. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो पाखंडी ब्राह्मणसुद्धा नाटक करून त्यांच्यासोबत थांबला. तो विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला. त्यानंतर तिथे काही लोक यायचे. त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणांनी सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते. तो ब्राह्मण नकळतपणे येता जाता तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे. एक दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला. त्या पापी ब्राह्मणाच्या झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये दुष्पत्रांनी तुळशी जल टाकले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झाला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात घेऊन जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विनंती करू लागला, हे यमदूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणू लागले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या या पापामुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवणार आहेत. त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विनंती करू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमायाचना करू लागला. परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही. ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले.
जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराज आणि चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व लेखाजोखा काढल्या आणि चित्रगुप्त म्हणाले की हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत. हा तर खूप मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला पाहिजे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि ह्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते, ज्यामधील तेल उकळत होते. त्या यमदूताने त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले. परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तर ते तेल एकदम थंड पडले. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. मग तिथे नारद मुनी येतात. त्यानंतर यमराज म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाचा नरकात टाकले आहे. परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तर ते तेल शांत झालं आहे. तेव्हा देवर्षी नारद मुनी यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही. कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असं कर्म झालं आहे जे कर्म या नरकाचे नाश करत आहेत. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तासोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनियमाने तुळशी मातेला जल अर्पण केलं आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे पुण्य कमावले आहे, जे पुण्य जन्मात सुद्धा एखादा मनुष्याला प्राप्त होत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे त्यासाठी त्याला फक्त इतकंच दंड द्या की ह्याला फक्त नरकाचे दर्शन घडवा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री विष्णू महादेव हे लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.